नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. बांबूच्या काठ्यांची उपलब्धता घटल्याने पतंगाच्या दरात वाढ. कोल्हापुरात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता. आणि छगन भुजबळ यांच्या सभेपूर्वीच मराठा समन्वयकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. आता बातम्या सविस्तर. गेल्या काही महिन्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका पतंगाच्या निर्मितीला बसला आहे. पतंगासाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या भिजल्याने त्यांची उपलब्धता घटली आहे. परिणामी त्यांच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी पतंग देखील 2 ते 5 रुपयांनी महागले आहेत. पतंगासाठी बांबूच्या काठ्या बाहेरून मागवावे लागत आहेत. त्यामुळे पतंगासाठी काठ्या मिळणे व कच्चे साहित्य मिळणे कठीण झाले असल्याने परिणामी पतंगाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी पतंगाचे दर 2 ते 5 रुपये वाढल्याचे कारागिरांनी सांगितले आहे. तर अभी तो सब थोड़ा रेट बढ़े हुए थे भैया जी, और मटेरियल महंगा होने की वजह से फिर ये अपने गाड़ी वगैरह थोड़ी महंगी होने की वजह से पतंग के भी रेट बढ़े हुए हैं, और ताव के रेट ये सब बढ़ने की वजह से थोड़ा पतंग महंगा है पिछले साल से. ज़्यादातर नहीं, 1-2 रुपए का फर्क है, बस ज़्यादा नहीं. अभी आधा पतंग 15 रुपए को है, पवना पतंग 20 रुपए 25 रुपए है, बड़ा कनकौवा है 40 रुपए वाला 50 रुपए वाला. ये गाड़ी महंगी होने की वजह से थोड़े रेट बढ़े हुए पतंग. गिराकी तो अच्छी है अभी, लेकिन ये मौसम की वजह से थोड़ा लूज मामला चालू है. बस है, बारिश आ रही, गिराकी नहीं है अभी. फिर उसमें जैसा पानी खुल गया, धूप निकल गई तो फिर कस्टमर चालू हो जाते. मी बघा, माझे 3 मुलं आहेत. त्यांच्यासाठी मी एक 10 रुपयापासून तर 30-25 रुपयापर्यंत पतंग घ्यायला आलो होतो. आणि इथं पतंग चांगले मिळतात आणि दरवर्षी मी इथं येत असतो पतंग घेण्यासाठी. दर तर ह्यावर्षी बघा 2 या 3 रुपयांनी थोडे महागच आहेत. पतंग मी आता घेतले बघा, 100 रुपयाचे पतंग घेतले आणि धागा घेतला मुलांसाठी. नायलॉन मांजा नाही मिळत. नायलॉन मांजा तर मी 2-3 दुकान फिरलो, पण सध्या तर नाही मिळतच नाही. माल तो हमारे पास बहुत से अलग अलग वेराइटी है. एक कोई माल दिल्ली से आता है, कोई माल लखनऊ से आता है. बहुत से सारे अलग अलग वेराइटी है. अगर आप देखेंगे तो उसमें स्टील का है, लकड़ी का है, प्लास्टिक का है. बहुत से अलग अलग रेट है, बहुत सा माल है. अभी गिराकी का फिलहाल तो अभी बोल नहीं सकते, क्योंकि दोपहर में रोज बारिश आ जा रहा है, मौसम पूरा बरसीला रह रहा है, तो उसके वजह से गिराकी थोड़ी डाउन है. भाव का रेट तो ये 2-3 दिन ट्रक वगैरह, ये ट्रांसपोर्ट वगैरह बंद रहने की वजह से भाव तो बहुत हमको होलसेलर बहुत मतलब प्राइस बढ़ाकर दे रहे हैं, तो उसके वजह से भाव तो अभी रेट बहुत बढ़ गया है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्याबाबत सर्वांना आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना यावेळी त्यांनी कागल येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन विधिवत प्रार्थना केली. यानंतर स्वतः मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हातात झाडू घेऊन या मंदिर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता केली आहे. यानंतर स्वतः मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हातात झाडू घेऊन या मंदिर परिसरातील कचरा साफ करत स्वच्छता केली आहे. यावेळी येथील सफाई कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधत आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक ड्रोनचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी स्वतः ड्रोन चालवत अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या समवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे अनेक नेते उपस्थित होते. बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. या सभेला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला विरोध या ठिकाणी दर्शवला आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. भुजबळ यांनी बीड मधील ओबीसी एल्गार सभेला येऊ नये, यायचं असेल तर राजीनामा देऊन यावं अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी घेतली आहे. आज या सभेच्या पूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. कुठलाही कायदा हातात घेणार नाहीत, कारण आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय हा शांततेचा लढा आहे.
म्हणून आम्ही शांततेच्या मार्गातच आंदोलनं जे काही नियमात बसतील, लोकशाही मार्गात बसतील आणि जे पोलिसांनी नियम घालून दिले त्याच्याचमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. फार तर आम्ही पोलिसांना परवानगी मागू आणि त्यांनी जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही बीड जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने भुजबळांचा बेशरमीचं फूल देऊन सत्कार करू. तरी त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांना विनंती करू की तुम्हाला जर सद्बुद्धी येत असेल तर मराठा समाजाचा विरोध सोडा, या बेशरमीच्या फुलाचा आदर करा आणि जसं बेशरमीच्या फुलाची ख्याती आहे तशा पद्धतीची ख्याती तुमची आहे, ती ख्याती सोडा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा द्या. यासाठी आम्ही त्यांना भेटण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागू. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. ठाणे येथील कोपनेश्वर शिवमंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरती केली. त्यानंतर डीप क्लीनच्या माध्यमातून स्वच्छता देखील त्यांनी केली. मला सांग इकडे असा त्रास होता रेडी हे बू आहे मोबाईल दोन्ही आपण सध्या ठाण्यात आहोत आणि ठाण्याच्या
बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलनावर ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन केले आहे। छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहे। 50,000 लोक बसतील अशी आसन व्यवस्था इथे करण्यात आली आहे। समता परिषदेचे सुभाष राऊत यांच्या पुढाकाराने 8 दिवसांपासून ही तयारी सुरू आहे। दरम्यान आजच्या या सभेतून छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ओबीसी भटके विमुक्त समाजाचा ओबीसींचा हा महाएल्गार मेळावा आज दुपारी या स्टेडियमवरती 4 वाजता संपन्न होत आहे। या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे नेते ओबीसीचे आदरणीय भुजबळ साहेब हे 4 वाजता या मैदानावर येतील। जवळपास जिल्ह्यातून सगळ्या गावागावातून लोक आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपण पाहतो हा जिल्हा दहशतेखाली होता, परंतु ती दहशत कुठंतरी दूर झाली पाहिजे मनातली, आणि आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकल्यानंतर तर निश्चितच ती दूर होईल आणि ओबीसीला कुठंतरी ताकद देण्याचं काम भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून गावगाड्यातील ओबीसी बांधव आपापल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या सभेला उपस्थित राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या ठिकाणी 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली शहराच्या आजूबाजूला, त्याचबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। हे सर्व सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून हा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला 1,00,000-1.5 लाखाच्या पुढं ओबीसी बांधव उपस्थित राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। महसूल क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे दोघे नेते एकत्र आले आहेत। उदय सामंत आणि विनायक राऊत विश्रामगृहात अधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक घेत आहे। महसूल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व विकास कामांमध्ये आम्ही सर्व एकत्रच असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। दरवर्षी आम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या एक कौतुक पाहायला, त्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं असलेलं कर्तृत्व त्याला प्रोत्साहित करायला एक प्रतिनिधी म्हणून आम्ही येत असतो। मला असं वाटतं की विकास कामामध्ये आम्ही सगळे एकत्रच आहोत, एक संघपणाने काम करतो। पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात, जिल्ह्याचा विकास, कोकणाचा विकास, पक्षाच्या स्पर्धेसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। म्हणून महसूल खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सांघिकपणानं पाठबळ देणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ।
हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुरकेश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।